आई तिच्या समोर किती बडबडतस गो माझ्या जावयाचं पैसो खुपता त्याच्या डोळ्यात. तळपट होईत गो त्याचा तळपट. मैं बताता हूँ आमच्या इंदोर माडवा साईडला ना आज पण वरदक्षिणा द्यावी लागते. काय सांगतोयस? हक से मागते. काही काही ठिकाणी तर लूट असते, लूट. खूप पैसे उकळतात और माँ बाप को तो अपनी बेटी के लिए पैसे देने ही पड़ते हैं. नॉट फेअर यार. काय सांगतास काय? आमचे जावई बरे एक काही पैसो घेतल्यानी नाही होय ना गो. ते तू काय दाखवत होतास? हाँ. तो ठीक है माधव जी, और एक बात, वो जो कमान है हाँ उसको मजबूत बनाइए. हाँ, हाथ से धक्का लागून पडला नहीं पाहिजे. ओके. और हाँ, वो जो फूलों के गमले हैं वो सारे मुझे एक साइज के चाहिए, एक ही साइज के. आप करिए अपना काम. इनको बता के कुछ फायदा नहीं यार. निखिल को बता. निखिल सुन ना यार, वो गमले बस इस टाइम ना एक साइज के लेके आ. हाँ जल्दी कर यार, टाइम नहीं अपने पास. कहाँ है तू? ओके ठीक है, मिलते हैं. मिठू यार, क्या कर रही है तू? अरे ऍक्च्युली खूप उकडतंय ना, सो तुला असं छान थंड वाटावं म्हणून करते. थैंक यू. पण लगीन पूर्ण होईपर्यंत मी रिलॅक्स नाही करू शकत. मैं जाता हूँ. अरे ए बस इथे. हे घे, छान असं सरबत पी आणि मस्त थंड हो. मी स्वतःच्या हाताने बनवलंय. थैंक यू यार मिठू, दिल खुश हो गया मेरा. एवढ्या ऊन मध्ये एवढं थंडगार सरबत, इट्स क्वाइट रिफ्रेशिंग. थैंक यू. यू मोस्ट वेलकम. तुला माहितीये हे वाळ्याचं सरबत ना शरीरासाठी खूप छान असतं. म्हणजे आपल्या अंगातली जी हीट असते ना ती कम्प्लिटली निघून जाते. मला आई बनवून द्यायची, तिनेच शिकवलंय मला. सगळं शिकवलंय माझ्या आईने मला. थैंक यू सो मच मिठू, अमेजिंग है ये. मैं ये रख के आता हूँ. अरे अरे दे माझ्याकडे, मी ठेवते. बस. थैंक यू यार. यू मोस्ट वेलकम. शरबत से याद आया. हाँ निखिल सुन ना यार, वो शरबत का क्या हुआ? ये वो पना बोलते हैं ना, पना. अरे पाना नहीं यार, पने पने. वो कोकन का रहता है, वो मैनेज कर ले. प्रेरणा तेरे से फेवरेट है वो. हाँ फोन कर मुझे. चल बाय. हाय. अरे तेजा. दमलात वाटतं. हाँ यार चल रहा है. 1000 काम है, एक खत्म हुआ तो दूसरा आठवतं. बट इट्स फन. बघ, म्हणूनच मी कडक गरमागरम चहा घेऊन आली तुझ्यासाठी. तेजा कडक चाय एवढ्या ऊन मध्ये काय आहे? काट्यानेच काटा काढतात ना, तसंच आहे चहाचं पण. म्हणजे आता एवढं गरम होतंय, पण ती गरमी कमी करण्यासाठी गरमागरम चहाच कामी येतो. एकदम रिफ्रेश होशील तू. घे. नाही यार, आय एम गुड. मी आताच शरबत प्यायलो. बर ठीक. अरे क्या तू भी ना यार, नाराज हो गई. ठीक है दे दे, मी पितो. दे. कडक गरमागरम चाय मी पितो, कारण मला माझ्या मैत्रिणीला नाराज नाही करायचं. पितो. अच्छा है. नेलिमा, ह्या काय चालला तुझा? आणि नवरीच्या वरतान नट्टपट्ट करूक लागलोस. गप्र तुम्ही. साडी बघा कशी दिसत माका. हा बरी दिसतला हो. जावई बापूने दिली माका. तुमका कळला? जावई बापूंका ना सगळा कळता, कोणाक काय चांगला दिसता ता. होय तर. हो तुमच्यासाठी पण सदरो दिलो असा, तोच घालूचो. हा मेहंदी ठीक. त्यांका बरा वाटत ना हो. हा. म्हणा काय गो,
तू ऐसर कित्या केलंस? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मले. काय बोलायचं बाय, बोल ना. गे बाय माझे, ओ तने फोन केलास? वाट बघतो माझं झील. हा, आपण पोचलं ते सांगूच असा ना. जावा जावा. अगं पण मगाचपासून आठवण करायची नाही. पण तुम्ही कसा विसरतात? जावा आधी पहिले जावा. स्वतःही सरता आणि माका सांगता. बोलू का थोडं? माका तुझ्या वांगडा काही एक बोलायचं नाही. काकी फक्त 2 मिनिटं हवी आहेत मला तुमची. ऐका ना प्लीज. काकी काकी प्लीज प्लीज प्लीज. बोल काय ता. काकी, प्रेरणाताईंच्या मनात काय चाललंय हे खरंच दिशी राहिलंय का तुम्हाला? गो माझा पोरग्या असा ता. हा, तू माका शिकवशील? तुमची मुलगी आहे म्हणूनच तुम्हाला सांगते ना. पहा ना जरा नीट त्यांच्याकडे. त्या अजिबात खुश नाही तो या लग्नापासून. तू का बरा कळता गो? त्या खुश नाही ता. हा, तू का आवशी बापाशी पेक्षा जास्त कळता? जास्त नाही समजत, पण इतकं मात्र नक्की समजतं की नव्या नवरीच्या चेहऱ्यावर ना एक वेगळा तेज असतो काकी, जो मला नाही दिशी राहिलाय प्रेरणाताईंच्या चेहऱ्यावर. दिसतंय तर सतत टेन्शन. घे भाई माझी, तू का बरे वाचूक येतात गो चेहरे? काय गो समजतस कोण स्वतः? काकी, समीर सर प्रेरणाताईंवर हात उचलतात, मारतात त्यांनी. हो, या आधी सुद्धा त्यांनी एकदा लग्न मोडलंय हे विसरून गेलात का हो तुम्ही? का प्रेरणाताई या नात्यामध्ये खुश नाहीये. दडपणाखाली लग्न करी राहिले त्या समीर सरांशी. तू गप रव गो. माका ना जो संशय होतो तो आता खरं ठरतो. तुका माझ्या पोरीचं लग्न मोडूचं असा ना, म्हणून ही सगळी नाटकं चाललीत ना तुझी. काकी हो, असं काऊन करीन मी? तुम्हीच सांगा ना. काय गो, तिचं लग्न जमत नव्हता तेव्हा माका शिकवी होतच नाही. ते काय तो इच्छा, आशा, आकांक्षा, स्वप्न. हा, आता माझ्या पोरग्यात चांगलं पोरग मिळालो तर तुझ्या पोटात दुखता काय गो? हा काकी, अहो मैत्रीण आहे मी त्यांची. गपराव गो. अपशकुनी खायला स्वतः नवऱ्यापासून लांब राहता आणि आता दुसऱ्यांच्या लग्नात खोडो घालता. काय गो, माझा पोरग्या आता सुखात लोळताला एवढं पैसो असा माझ्या जावयाकडे. तुझ्या डोळ्यात खुपता काय गो? लांब राहायचा, लांब राहायचा. बरं बरं काकी, काकी माझं चुकलं, पण तुम्ही मला एकदा ऐकून तरी घ्या ना. तुम्ही शांत व्हा गो. तू का शेवटचा सांगताय? या लग्नापासून तू लांब राह. तुझी काळी सावली असा ना ती या लग्नावर पडली तर बघ तू. लांब राहायचा. काकी नाही, अहो असं काय बी नाहीये. प्रेरणा, तू का शेवटचा सांगतोय? या का लग्नापासून लांब ठेव. पण काकी मी निघते. मला बोलण्याचं काही वाईट वाटलं असेल तर माफ करा मला. सॉरी प्रेरणाताई. अगं तू आई, तिच्या समोर किती बडबडतस गो. माझ्या जावयाचं पैसो खुपता त्याच्या डोळ्यात. तळपट होईत गो त्याचा तळपट. आई असून समीर मका मारहाण करतात याचं हिला काहीच वाटत नाही. हिच्यासाठी फक्त पैसे महत्वाचे. आणि वल्लरी ना नात्याची ना गोत्याची, पण ती का किती काळजी आहे माझी. एवढा अपमान सहन करून सुद्धा माझा विचार करते ती. माझ्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करते. वल्लरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी चूक तर करत नाहीये ना? वाव, आपलं बुलबुल बाग किती छान दिसतंय. हो ना. नीना,
आज छान मोठी मेहंदी काढणार आहे. लग्न प्रेरणाचं आहे, तुझं नाही. मग काय झालं, मला आवडते मोठी लांब लचक मेहंदी काढायला. अरे मेहंदीवर ना आठवलं, हर्षित दिसत कसं नाहीये? दिसत नाहीये ना तुला, हेच बरं आहे. हे तू बघ. हाय. अरे हाय, हेलो. वाह यार, लुकिंग गॉर्जियस. थँक्यू. मला ना तुझी एक गोष्ट खूप आवडते. बारीक गोष्टींकडे लक्ष असतं तुझं. म्हणजे एवढीशी पण गोष्ट मिस नाही करत तू. अशाच एका बारीक गोष्टकडे माझं लक्ष आहे. तेजा, बढ़िया तो तू लगी रही है, लेकिन तूने ये जो आउटफिट पहना है ना, उसके ऊपर अगर तू एक छोटी सी बिंदी लगाएगी ना, तर तू अजून जास्त सुंदर दिसणार. थँक्यू. अच्छा, लावली नाहीये का मी? हा, पडली असेल बहुतेक. लावते मी जनरली. आलेत मी पटकन परत लावून. माझ्या आउटफिट बद्दल काहीच बोलायचं नसेल ना तुला? मोहतरमा, आपके बारे में मैं जितना कहूँ उतना कम है. आपका आउटफिट तो बढ़िया है ही, आणि तुम्ही दिसताय पण सुंदर, लेकिन आपकी लिपस्टिक, अगर आप इस आउटफिट पे बेबी पिंक कलर की लिपस्टिक लगाएंगी ना, तो और खूबसूरत दिखेंगी. खरंच? सच्ची. थँक्यू. यू वेलकम. आलेच. माधव भैया, तुम्ही तिकडे काय करताय? इकडे या ना. आज जरा बरा दिसतस गो प्रेरणा. हा, समीरा का खुश ठेवचा म्हणजे या सगळा करूचा लागताला. आमच्या वेळा कसा काय नव्हता गो. होठ रंगवतात ती, लिपस्टिक, चेहऱ्याक फासतात ते रंग, असला कायाव नव्हता. पण आम्ही संसार केलो. समीरा, आहा, आपण जा मागू ता देत. त्यांचो मान राखा कोयो कसा. हा, येव तुझ्या तोंडावर असे 12 कित्याक वाजलेत? हा, बघान वाटता की कोणाचा तरी सुतक लागला तुका. आई, काय बोलतोस? मग हे तोंड बघ, एरंडाल पिल्यासारख्या. अशान फोटो चांगले येतले तुझे, नाही ना? हा, हे बघ कसा दिसत. इला अजून याच्या वांगडा काय बोलायचं असा? आई थांब जरा. याच्या वांगडा जास्त बोलू नकोस हा, सांगण ठेवते तुका. गो बाजूक राव. ते आईच्या बोलण्याचं तू. नाही, मला नाही वाईट वाटलं. मायवा, खरंच खूप सुंदर दिशी राहिल्या. मी तर फक्त एवढंच सांगायला आले की जाते मी गावाले. पण रेणाताई, ताई म्हणते तुम्हाला, आणि ताई मानते सुद्धा मनापासून. म्हणून एकच शेवटचं सांगी राहिले तुम्हाला. गोष्टी बदलतील अशा आशेवर राहू नका हो. कारण गोष्टी बदलणार नाही, आणि अन्याय बी थांबणार नाही. तुम्ही एक गोष्ट ऐकलीच असेल ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. असो, मी
येते. काय गो, कुठे निघालीस? ते मी गावाला जाते. तू बरी आहेस ना? मी अजून रेडी पण झाली नाही आहेस. आपल्या प्रेरणाचं लग्न आहे, तिच्या मेहंदीचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे खाली. हे काय गावाचं काढलंस तू मध्येच? नाही, मला थांबायचंच होतं, पण काय? ते काय आहे ना, ही वल्लरी, हे काय वल्लरी, बॅग्स घेऊन कुठे निघालीस तू आता? ते- अगं मेहंदी सेरेमनी सुरू होईल कधी? मिठूताई, ते मी माझ्या गावाला जाते. ते माझ्या बाबांची तब्येत बरी नाही आहे ना, म्हणून मी जाते. त्यांना माझी गरज आहे. अगं पण एक दिवसही थांबू नाही शकत का तू? म्हणजे तू नसशील तर काहीच मजा नाही येणार. अगं मिठू, तिचे बाबा आजारी आहेत, कळतंय का? ती इथे थांबून तिला मजा येणार आहे का? नाही ना. ऐक ना, तू जा, मी तुला सोडायला येते. चल. नाही नाही नाही, तुम्ही माही काळजी नका करू. तुम्ही थांबा इथे, मजा करा. बाय. बाय, लवकर ये. हो. वाव, प्रेरणादी, खूप गोड दिसतेस ग तू. मेकअप पण खूप छान झालाय हा. ही साडी खरंच खूप छान दिसते तुझ्यावर. ऍक्च्युली काय ना, मुळातच सुंदर असलेल्या माणसावर सगळं शोभून दिसतं. खरंय. ए पण प्रेरणादी, तुझा चेहरा का ग असा दिसतोय? काय झालं? ऐक ना, मला कळतंय वल्लरी जातीये म्हणून तुला वाईट वाटतंय, पण अगं तिला जावंच लागणार ना, तिचे बाबा आजारी आहेत. तू वाईट वाटून नको घेऊ सक.